आपण याच्या बाबतीमध्ये माहिती घेतली मागच्या वेळेस की फॉसिल म्हणजे काय, तर इट इज द रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इन टू द अर्थ क्रस्ट, म्हणजे जमिनीमध्ये गाडले गेलेले प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे अवशेष, याला आपण फॉसिल म्हणतो. आणि कालांतराने आपण ज्यावेळेस तिथे उत्खनन होतं किंवा काही इन्व्हायरमेंटल चेंजेसमुळे अशा प्रकारचे रॉक जे ते एक्सपोज होतात, तर त्यावेळेस आपल्याला हे जे फॉसिल्स आहेत तर ते दिसतात. सो दॅट द फॉसिल्स आर द रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इन टू द अर्थ क्रस्ट, and the process by which these material from plant and animal origin is buried into the earth crust is called as the fossilization. आणि फॉसिल तयार होण्याची जी प्रक्रिया आहे तर तिला आपण फॉसिलायझेशन असं म्हणतो. तर मागच्या वेळेस आपण हे फॉसिल्स याची माहिती आपण घेत होतो. अ फॉसिल मे बी ओरिजिनल skeleton or shell, mold, cast material that has replaced the one living thing. तर आपण हे पाहिलं की हार्ड मटेरियल जे तर ते फॉसिलाइज होण्याचे चान्सेस जास्त असतात ॲज कम्पेअर टू द सॉफ्ट मटेरियल. What is the hard material into the animal? The most hard material is the bone. So that the fossilization of the bone have the more chances as compared to the soft part, such as the brain or muscle or the alimentary canal, etc. So that these are the hard material that can be stored or that can be fossilized. So what condition promote fossilization? As we seen, the rapid burial. म्हणजे काय की फास्ट जर तो गाडला जात असेल तो प्राणी किंवा ती वनस्पती, तर त्याचे फॉसिलायझेशन होण्याचे चान्सेस जास्त असतात. मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं की समजा एखादा ॲनिमल असेल, समजा त्यावेळेस डायनासोर होता, तर तो समजा तलावावरती पाणी प्यायला गेला असेल किंवा समुद्रावरती पाणी प्यायला गेला असेल आणि त्या दलदलीमध्ये समजा तो फसला आणि त्या गाळामध्ये रुतला, तर काय होईल, तो मरेल आणि त्याच्यावरती त्याच्या बॉडीवरती पुन्हा लेअरवर लेअर जे आहे ते वर्षानुवर्ष होत राहतील. म्हणजे तो प्राणी जो आहे जसं तसा गाडला जाईल. परंतु याच्या कम्पेअर मध्ये एखादा प्राणी जर प्लेन सरफेसवरती मेला असेल तर त्यावेळेस त्याचे फॉसिलायझेशन होण्याचे चान्सेस हे अतिशय कमी असतात. बिकॉज दॅट ॲनिमल इज एक्सपोज टू द इन्व्हायरमेंट. That animal is exposed to the environment, so they have the least chance of the fossilization. So here are certain pictures of the fossils. What are the fossil types? आपण पाहिले जे फॉसिलचे टाइप कोणकोणते? बॉडी फॉसिल्स, ऍक्च्युअल पार्ट ऑफ एन ऑर्गॅनिझम, अनअल्टर्ड और अल्टर्ड, बोन, शेल, लीफ, इम्प्रिंट्स. तर बॉडी फॉसिल्स मध्ये काय आहेत? ऍक्च्युअल पार्ट्स ऑफ एन ऑर्गॅनिझम. आता मी तुम्हाला जे एक्झाम्पल सांगितले की एखादा प्राणी जो आहे तर तो गाळामध्ये रुतला, चिखलामध्ये रुतला आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या पूर्ण बॉडी वरती चिखल आला आणि तो गाडला गेला, तर त्या प्राण्याचे ऍक्च्युअल पार्ट जे म्हणजे समजा बोन असेल तर बोन जसंचे तसं शिल्लक राहणार. म्हणजे दॅट इज द ऍक्च्युअल पार्ट ऑफ दॅट ॲनिमल. So it is called as the unaltered bones. Unaltered म्हणजे त्या बोन मध्ये काही बदल झाला नाही. ऍक्च्युअल जे बोन होतं डायनासोरचं त्यावेळेस ते तसंच्या तसं शिल्लक राहिलं, म्हणजे अनअल्टर्ड. आलं लक्षात? दुसरा जो प्रकार असतो अल्टर्ड, म्हणजे त्याच्यामध्ये काय झालं की
त्याच्यामध्ये बदल झाले इन द कोर्स ऑफ टाइम. म्हणजे समजा 1 कोटी वर्षाच्या आधी एखादा ॲनिमल फॉसिलाइज झाला असेल तर त्याच्या बॉडी पार्ट मधून काही जे बॉडी पार्ट आहेत तर त्याच्यामध्ये बदल होतात आणि that actual part of the animal is replaced by the other material. म्हणजे समजा त्याचं स्टमक असेल तर स्टमक जे आहे तर त्याची जागा आजूबाजूला असलेली वाळूचे कण हे घेतील. लक्षात, स्टमकचा आकार आपल्याला दिसेल आहे की नाही, किंवा ब्रेनचा आकार आपल्याला दिसेल, परंतु तो ऍक्च्युअल ब्रेन असेल का किंवा ऍक्च्युअल ते मसल्स असतील का? नाही, त्या ऍक्च्युअल मसल नसतील, ऍक्च्युअल स्टमक नसेल, त्याचा फक्त आकार असेल. बिकॉज दॅट मटेरियल इज रिप्लेस्ड बाय द अनदर मटेरियल. that material is replaced by the another material. That actual part of the animal is replaced by the another material which is present around that animal, so that it is the actual altered and unaltered bones, shell, leaf imprints. These are the body fossils, traces of fossils. आता याच्यामध्ये बॉडी फॉसिल्स मध्ये लीफ इम्प्रिंट्स आपण पाहिलं की हे जे आहे इट इज द लीफ इम्प्रिंट. सो दॅट लीफ इम्प्रिंट्स आर रिमेन इन टू द अर्थ क्रस्ट. तर अशा प्रकारचे लीफ इम्प्रिंट जे आपण जर दगडी कोळसा जर घेतला खाणीमधला अतिशय काळा तर त्याच्यामध्ये आपल्याला अनेक अशा प्रकारचे लीफ इम्प्रिंट जे आहेत तर ते दिसतात. बिकॉज म्हणजे हा जो कोळसा आहे कोल दॅट इज फॉर्म फ्रॉम द प्लांट्स विच वेअर प्रेझेंट इन टू द हिस्टॉरिक पिरियड अँड इन द कोर्स दे आर बरीड into the earth crust, and so they form the what is called as the coal. So leaf imprints are found there. Trace fossils म्हणजे त्याच्यामध्ये फक्त आपल्याला ट्रेसेस दिसतील, त्याच्यामध्ये ॲनिमलचे पार्ट्स वगैरे दिसत नाहीत. जसं आपण पाहिलं की ट्रॅक आहेत, बरोज आहे, कास्ट आहे की नाही, किंवा फुटप्रिंट्स आहेत, तर त्याला आपण ट्रेसेस असं म्हणतो. आता बॉडी फॉसिल्स मध्ये मी तुम्हाला सांगितलं की ऍक्च्युअल बॉडी ऑफ द ॲनिमल इज फॉसिलाइज. हा जो शंकू किंवा मॉलुस्क आपल्याला दिसतोय, मॉलुस्कची शेल दिसते, तर ती तशीच्या तशी आपल्याला 1 कोटी वर्षानंतर 5 कोटी वर्षानंतर मिळालेली आहे. दॅट इज द ऍक्च्युअल बॉडी दॅट वॉज बरीड अँड वी ऑब्टेन नाउ इट. That is the body fossil. So it is also the fossil. Here it is the fossil skeleton of the dinosaur. आहे की नाही, डायनासोरचे चित्र आपण मागच्या वेळेस सुद्धा मी तुम्हाला दाखवलं की हे स्केलेटन आहे, हे आपल्याला जसंच्या तसं मिळालं. लक्षात, म्हणजे हे जे बोन दिसत आहेत तर हे बोन ऍक्च्युअल बोन आहे. हा मॉडेल आहे का ते? नाही, इट इज द ऍक्च्युअल बोन. म्हणजे त्या प्राण्याचे जे बोन होते तेव्हा ते तसेच्या तसे आपल्याला मिळाले. सो दॅट इज द बॉडी फॉसिल. दॅट इज कॉल्ड एज द बॉडी फॉसिल. आता इथे ट्रेस ऑफ फॉसिल्स मी तुम्हाला इथे सांगितले की फुटप्रिंट वगैरे आहेत, डायनासोरचे असतील. त्यानंतर एक कास्ट आहे, म्हणजे विस्टा. इट इज अ मोल्ड. मोल्ड म्हणजे त्याचा आकार फक्त शिल्लक आहे. त्याच्यामध्ये इथे काही आपल्याला दिसत आहेत फॉसिल्स मध्ये. व्हॉट आर द मोड्स ऑफ फॉसिल प्रिझर्वेशन फॉर बॉडी फॉसिल्स? मोड ऑफ प्रिझर्वेशन म्हणजे कशा पद्धतीने ते प्रिझर्व झाले. अनअल्टर्डच्या बाबतीमध्ये ओरिजिनल मटेरियल. मी तुम्हाला आधी सांगितलं की अनअल्टर्ड म्हणजे काय, की त्या प्राण्यामध्ये असलेले अवयव हे जसेच्या तसे स्टोअर झाले, जसेच्या तसे फॉसिलाइज झाले. म्हणजे ऍक्च्युअल जे बोन होतं ते बोन जसंच्या तसं आज आपल्याला मिळालं. दॅट इज कॉल्ड एज द अनअल्टर्ड. त्याच्यात बदल नाही झाले. लक्षात, जसं होतं तसं आपल्याला मिळालं. दॅट इज कॉल्ड एज द अनअल्टर्ड. सो ओरिजिनल अनअल्टर्ड मटेरियल फ्रॉम द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, अनअल्टर्ड बोन्स ऑर शेल्स. आहे की नाही, आपल्याला अनअल्टर्ड ह्या शेल दिसत आहेत इथे, किंवा डायनासोरचे बोन. आता तुम्हाला मी
स्केलेटन दाखवलं. सो दॅट इज द ओरिजिनल अनअल्टर्ड मटेरियल. हा, त्याचं दुसरं एक्झाम्पल, हे जे फॉसिल आहे याच्यामध्ये आपल्याला दिसतं की मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं मागच्या वेळेस की आपल्याला डिंक दिसतो. तुम्ही निंबाचं झाड जर पाहिलं, कडुनिंबाचं झाड किंवा बाभळीचं झाड, तर त्याच्यामधून, त्याच्या खोडामधून अशा प्रकारचा एक रस जो येतो तो बाहेर पडत असतो, आहे की नाही? आणि तो कोरडा होतो, ज्याला आपण डिंक असं म्हणतो. काय म्हणतो त्याला? डिंक असं म्हणतो. तर अशाच प्रकारचा स्त्राव अनेक प्लांट्स मधून निघत असतो आणि मग ते रस ज्यावेळेस बाहेर पडत असतो तर त्यावेळेस त्याच्यावरती काही ॲनिमल जे आहेत ते चिटकतात. मग ते त्याच्या आजूबाजूला असलेले छोटे छोटे प्राणी असतील, समजा कीटक असतील वेगवेगळ्या प्रकारचे, आहे की नाही, स्कॉर्पियन वगैरे असेल, अशा प्रकारचे जे प्राणी आहेत तर ते त्या रसामध्ये चिटकतात. कालांतराने त्याच्यावरती लेअर तयार होते आणखी डिंकाची, त्या रसाची, आणि इट इज इंट्रॅप्ड. काय केला जातो मध्ये? ट्रॅप केला जातो ह्या फ्लुइड मध्ये. आलं लक्षात? आणि हे जे फ्लुइड आहे, दॅट फ्लुइड इज कॉल्ड एज द अंबर, अँड दॅट ॲनिमल इज ट्रॅप्ड इनटू. आणि कालांतराने काय होतं की ते जे फ्लुइड आहे ते कोरडं होतं, हं, आणि तो जो ॲनिमल आहे तो मध्ये दाबला जातो. आलं लक्षात? तर अशा प्रकारचे फॉसिल, अंबर फॉसिल, हे आपल्याला कित्येक कोटी वर्षापूर्वीचे जसेच्या तसे मिळालेले आहेत. आलं लक्षात? आणि त्याच्यामध्ये असलेला जो प्राणी आहे तर तो प्राणी हा ऍक्च्युअल ॲनिमल आहे. इट इज द ऍक्च्युअल ॲनिमल. इट इज नॉट रिप्लेस्ड बाय द एनी अदर मटेरियल. म्हणजे त्यावेळेस तो जो प्राणी होता त्याचे जे पार्ट होते ते जसेच्या तसे आपल्याला मिळाले. म्हणजे त्याचे जे बोन्स असतील किंवा त्याच्यामध्ये असलेल्या मसल्स असतील, त्याच्यामध्ये असलेले वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन्स असतील, तर ते तसेच्या तसे स्टोअर झाले. त्याच्यामध्ये असलेले जे सेल्स असतील ते जसेच्या तशा स्टोअर झाल्या. आलं लक्षात? म्हणजे इट इज द ऍक्च्युअल रिमेन्स ऑफ दॅट प्लांट अँड अॅनिमल. इट इज द ऍक्च्युअल रिमेन्स ऑफ दॅट अॅनिमल. So that is the unaltered material, and it is found into such a type of the fossil. म्हणजे अंबर फॉसिल जे आहे तर याच्यामध्ये आपल्याला ऍक्च्युअल फॉसिल जे आहे तर ते आपल्याला दिसतात. तर व्हॉट आर द मोड्स ऑफ फॉसिल प्रिझर्वेशन फॉर बॉडी फॉसिल्स? आता अनअल्टर्ड फॉसिलच्या बाबतीमध्ये ममिफिकेशन, क्विकली ड्राईड मटेरियल, ममिफिकेशन आपण जर पाहिलं, आहे की नाही, आपण पिरामिडचं नाव ऐकलेलं आहे इजिप्तमध्ये. तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचे जे आधी मेलेले जे राजे महाराजे होते तर त्यांची बॉडी जी आहे तर ती तशीच्या तशी स्टोअर करून ठेवलेली आहे की नाही? तर त्याला वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल ट्रीटमेंट देऊन त्यांची बॉडी जशीच्या तशी स्टोअर करून ठेवलेली आहे. सो दॅट इज द ममिफिकेशन. ऑर अनदर मोड of preservation, refrigeration. Material is trapped inside ice and tissue is preserved. एक तर ममिफिकेशनची प्रक्रिया. काय प्रक्रिया ही? क्विकली ड्राईड मटेरियल. मटेरियल काय होतं? क्विक ड्राय केलं जातं. मी जसं तुम्हाला सांगितलं की आपण समजा आपल्या घरामध्ये धान्य आहे तर ते ओलं असेल तर ते कुजून जाणार, सडून जाणार, आहे की नाही? आपण ओलं समजा गहू भरून ठेवले तर काय होईल? ते सडून जातील. परंतु आपण त्यांना उन्हामध्ये, अतिशय कडक उन्हामध्ये 4-5 दिवस जर वाळवले तर ते वर्षभर, 2 वर्ष सुद्धा खराब होणार नाहीत. म्हणजे काय की प्रिझर्वेशनची जी प्रक्रिया आहे क्विकली ड्राई, त्याच पद्धतीने क्विकली फ्रीज, आहे की नाही? आपल्या घरामध्ये फ्रीज असतं. त्या फ्रीजरमध्ये जर आपण वस्तू ठेवल्या, एखादा मासा ठेवला समजा, तर तो सुद्धा काय केला जातो? प्रिझर्व केला जातो. त्याच पद्धतीने आता आपण जर पाहिलं की पोलर रिजन वरती समजा नॉर्थ पोल आहे, साऊथ पोल आहे, नॉर्थ पोल वरती राहणारे अनेक प्रकारचे जे प्राणी होते,
आहे की नाही. तिथे फॉरेस्ट होते, त्या फॉरेस्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी होते. त्याच्यामध्ये मॅमॉथ सारखे जे प्राणी होते, मॅमॉथ म्हणजे हत्तीचे पूर्वज. तर हे प्राणी जे आहेत तर ते समजा त्या बर्फाळ प्रदेशामध्ये राहत होते आणि ते मेल्यानंतर काय झालं की समजा तो प्राणी मेला, तो कशावरती मेला? खाली बर्फ होता. त्याच्यानंतर तो प्राणी समजा मेल्यानंतर त्या बर्फावरतीच पडला. मग त्याच्या बॉडीवरती सुद्धा बर्फ पडला आणि तो गाडला गेला. कुठे गाडला गेला? बर्फामध्ये गाडला गेला. आणि समजा एक 50 लाख वर्षानंतर किंवा 1 कोटी वर्षानंतर तिथे काहीतरी उत्खनन झालेलं असेल, तर तो प्राणी आपल्याला जसाच्या तसा मिळणार. जसेचा तसा मिळालेला आहे. आहे की नाही? मॅमॉथचे जे अनेक अशा प्रकारचे एक्झाम्पल्स आपल्याला दिसतात आणि ते जसेच्या तसे प्रिझर्व्ह झालेले आहेत. इव्हन देअर स्किन विथ हेअर, दे आर वेल प्रिझर्व्ड इंटू सच टाइप ऑफ द आईस ट्रॅप्स. म्हणजे आईस जे आहेत, मटेरियल इज ट्रॅप्ड इनसाइड आईस अँड टिश्यू इज प्रिझर्व्ड. म्हणजे देअर टिश्यू इज प्रिझर्व्ड as it is into the rapid burial into the ice. रॅपिड बरियल इंटू द आईस. मी जसं तुम्हाला मडचं एक्झाम्पल सांगितलं त्याच पद्धतीने रॅपिड बरियल झालं या प्राण्याचं. कशामध्ये? आईसमध्ये. आणि त्याच्यामुळे काय झालं? तो प्रिझर्व झाला. कारण काय की it is protected from the other environmental factors, which is that animal is not exposed and it is well preserved into the ice. तर आपल्याला अनेक अशा प्रकारचे प्राण्यांचे फॉसिल्स जसेच्या तसे मिळालेले आहेत. दॅट इज द अनअल्टर्ड, that is the unaltered. So what are the modes of fossil preservation for body fossils? तर याच्यामध्ये अनअल्टर्ड आणि रेफ्रिजरेशन म्हणजे ड्राईंग आणि रेफ्रिजरेशन याच्यामुळे ते अनअल्टर्ड राहतात. व्हॉट आर द मोड्स ऑफ फॉसिल प्रिझर्वेशन? अनअल्टर्ड आपण पाहिलं, पर मिनरलायझेशन. आता अनअल्टर्ड पाहिलं तर अल्टर्ड मध्ये काय होत आहे? आपण अनअल्टर्ड मध्ये काय पाहिलं की त्या प्राण्याच्या बॉडीमध्ये कुठलाही बदल झाला नाही. त्याचे बोन होते ऍक्च्युअली ते तसेच राहिले. त्याचे टिश्यू होते ते तसेच्या तसेच राहिले. म्हणजे त्या प्राण्याचे होते तसे. आता इथे एक फॉसिल तुम्हाला दिसतंय आहे की नाही? मॉलस्कचं फॉसिल आहे. तर तुम्हाला असं वाटेल की हे जसेच्या तसं प्रिझर्व झालेलं आहे की नाही? मॉलस्कची शेल आहे, त्याच्यामध्ये असलेलं हे समजा ऑर्गन आहे, हे जसेच्या तसे स्टोअर झालेले आपल्याला याच्यामध्ये दिसत आहेत आहे की नाही? हे जे मॉलस्क आहे, समजा शंख असेल त्याला कट केलेलं आहे. त्याला काय केलेलं आहे? कट केलेलं आहे. आणि हे फॉसिल तुम्हाला इथे दिसत आहे. हे आपल्याला असं वाटतं की हा ऍक्च्युअल अॅनिमल असेल, बट इट इज नॉट द ऍक्च्युअल अॅनिमल. When it is buried into the earth crust and later on the material of that actual animal, म्हणजे ऍक्च्युअल जे मटेरियल होतं त्या अॅनिमलचं, that actual material is replaced molecule by molecule. काय झालं की समजा हा शेल आहे, तर ह्या शेल मधला एक मोलिक्यूल निघाला, त्याची जागा दुसऱ्या मोलिक्यूलने घेतली. बाहेरचं मटेरियल समजा सिलिकॉन असेल, बाहेर समजा सिलिका असेल आहे की नाही? वाळू असेल, त्या वाळूच्या एका कणाने घेतली, दुसरा कण निघाला, दुसरा वाळूचा कण तिथे चिटकला. अशा पद्धतीने मोलिक्यूल बाय मोलिक्यूल द ओरिजिनल पार्ट ऑफ दॅट अॅनिमल इज रिप्लेस्ड बाय द अदर मॅटर. The actual part of the animal is replaced molecule by molecule by the other material. And what is formed? That is the per mineralization. म्हणजे मिनरलचे मोलिक्यूल जे आहेत तर त्यांनी याची जागा घेतली त्या अॅनिमलची, ऍक्च्युअली ऑर्गनची. परंतु हे रिप्लेसमेंट कशी झाली? मोलिक्यूल बाय मोलिक्यूल. अँड सो दॅट इट शेप, याचा जो शेप आहे जसाच्या तसा आपल्याला ह्या फॉसिल मध्ये दिसतोय आहे की नाही? या फॉसिल मध्ये आपल्याला तो जसाच्या तसा दिसतोय. कारण काय झालं की समजा हा मॉलस्क आहे, हा निघून गेला आणि त्याची जागा डायरेक्टली एखाद्या मटेरियलने घेतली असं नाही.
हळूहळू निघाली, एक एक मोलिक्युल निघाली आणि त्याची जागा बाहेरच्या मटेरियलने घेतल्यामुळे हे जे स्ट्रक्चर आपल्याला दिसत आहे हे जसेच्या तसं इथे आपल्याला दिसत आहे की नाही. इट इज अ रिप्लिका, इट इज रिप्लिका, बट दिस रिप्लिका इज ऑफ डिफरंट मटेरियल. इट इज नॉट द ऍक्च्युअल रिमेन्स ऑफ दॅट ॲनिमल. त्या प्राण्याचा फक्त शेप इथे शिल्लक आहे, आलं लक्षात. त्याची मॉर्फॉलॉजी तिथे शिल्लक आहे, त्याची अॅनाटॉमी तिथे शिल्लक आहे. इवन इट्स हिस्टॉलॉजी इज प्रिझर्व्ड बाय सच अ टाइप ऑफ द मेथड, but it doesn't contain the actual remains of that plant or animal. त्या प्राण्याचं किंवा वनस्पतीचं जसंच्या तसं मटेरियल जे होतं ते प्रिझर्व झालेलं नाही. दॅट इज द अल्टर्ड रिप्लेसमेंट. रिप्लेसमेंट ऑफ टिश्यू विथ मिनरल्स. टिश्यू जे आहेत तर ते मिनरल्सने त्याची जागा घेतली. इथे आपल्याला दिसतंय फॉसिल. What are the mode of fossil preservation for body fossils? Altered carbonization. Tissue material is decomposed or reduced to a film of carbon. आता इथे टिश्यू मटेरियल इज डिकम्पोज्ड. आता मी तुम्हाला सांगितलं आधी की जे सॉफ्ट मटेरियल आहे ॲनिमल मध्ये आहे की नाही, आपलं बॉडीमध्ये मॅक्झिमम हे काय सॉफ्ट मटेरियल आहे की नाही. आता हा फेस आहे, हे स्किन आहे, हे सॉफ्ट मटेरियल आहे. मसल्स आहेत आपल्या बॉडीमध्ये, हे इट इज अ सॉफ्ट मटेरियल, आलं लक्षात. तर त्याचं डिकम्पोजिशन होणार, त्याचं काय होणार, डिकम्पोजिशन होणार. सो इट इज डिकम्पोज्ड अँड लॉस्ट ऑर रिड्यूस टू अ फिल्म ऑफ कार्बन. काय किंवा काय आलं की कार्बनची फिल्म जी आहे तर ती फक्त आपल्याला राहिलेली दिसते. आता हे पानाचं चित्र आपल्याला इथे फॉसिल, पानाचं फॉसिल आपल्याला इथे दिसतंय, आलं लक्षात. तर हे जे फॉसिल आहे इट इज जस्ट अ फिल्म ऑफ अ कार्बन, फिल्म ऑफ अ कार्बन दॅट इज रिमेन देअर. सो इट इज द अल्टर्ड फॉसिल. म्हणजे काय, ऍक्च्युअल प्लांटचं पान आहे का, ते पानाचं कंटेंट तिथे आहे का, नाही. इट इज टोटली लॉस्ट. लीफ जे होतं इट इज टोटली लॉस्ट, ते शिल्लक नाही. परंतु त्याची जागा दुसऱ्या मटेरियलने इथे घेतलेली दिसते. हे सुद्धा अशा प्रकारचं एक फॉसिल इथे आपल्याला दिसत आहे. मोर ऑन ट्रेस फॉसिल्स. आता ट्रेसेस ऑफ फॉसिल्स च्या बाबतीमध्ये मी तुम्हाला आधी सांगितलं मोल्ड. आता मोल्ड मोल्ड आणि कास्ट आहे की नाही. आता मोल्ड आणि कास्ट हे समजण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की आपलं घर बांधताना ज्या विटा आपण वापरतो, विटा वापरतो की नाही घर बांधण्यासाठी, तर ती वीट तयार करण्यासाठी एक लाकडाचा साचा तयार केलेला असतो, लाकडाचा साचा तयार केलेला असतो. आणि त्या साच्यामध्ये चिखल टाकतात. काय टाकतात, चिखलाचा गोळा टाकतात. आणि तो साचा मग उलटा करतात आणि तो शेप जो आहे त्या साच्याचा तर तो तशाचा तसा तयार होतो. तो लाकडाचा साचा ते काढून घेतात, आलं लक्षात. आपल्या घरी करंजा करतात, तुम्ही पाहिल्या असतील, मुलींना माहिती आहे करंजा करतात. तर करंजा करण्यासाठी एक साचा असतो, आहे की नाही. काय असतो, एक असा साचा असतो. त्या साच्यामध्ये आपण एक पोळी ठेवतो आणि त्या पोळीमध्ये मटेरियल टाकतो, आहे की नाही. मग ते मटेरियल खोबरं खिसून टाकलेलं असेल, ड्राय फ्रुट्स असतील एटसेट्रा, आलं लक्षात. तो साचा बंद करतो आणि पुन्हा ओपन करतो. काय दिसतं आपल्याला त्याच्यामध्ये, की त्या साच्याचा जो आकार आहे तर तो त्या मटेरियलला आलेला आपल्याला दिसतो, साच्याचा आकार. आणि मग तो आपण काढतो आणि ठेवतो, वाळवतो, आलं लक्षात. तर इट इज द मोल्ड अँड कास्ट, इट इज द मोल्ड अँड कास्ट. हा जो साचा आहे तर हा साचा म्हणजे मोल्ड,
हा साचा म्हणजे काय? मोल्ड. तर या मोल्डमुळे काय होतंय, त्या मोल्डचा जसा आकार असेल तो आकार त्या वस्तूला प्राप्त होतो. चिखलाला कोणता आकार होता का? वीट तयार करायच्या आधी चिखलाला आकार होता का? कोणता? गोळा होता तो. आलं लक्षात? परंतु आपण त्या मोल्ड मध्ये, त्या साच्यामध्ये टाकला तो चिखल आणि त्या चिखलाला त्या साच्याचा आकार प्राप्त झाला. आलं लक्षात? सो दॅट इज द मोल्ड. So reproduction of the inside or outside surface of a living thing. आता इथे बघा, हा शंखाचा आकार आपल्याला दिसतोय. हा पण शंकूच आहे. तर याच्यामध्ये हा जो शंखाचा बाह्य आकार जो आहे, तर तो शिल्लक राहिलेला आपल्याला दिसतो. म्हणजे झालं काय, की एक शंकू होता, तो चिखलामध्ये गाडला गेला. हळूहळू काय झालं, की याच्यातलं शंखाचं जे मटेरियल आहे तर ते बाहेर निघून गेलं. काय झालं? बाहेर निघून गेलं पूर्ण शंकू, शंखाचं ऍक्च्युअल मटेरियल, आणि त्याची जागा जी आहे तर दुसऱ्या मटेरियलने घेतली. परंतु ज्यावेळेस हे मटेरियल बाहेर निघून जात असताना काय झालं, की याचा जो आकार इथे तयार झालेला होता तर तो आकार शंखाचा होता. आलं लक्षात? म्हणजे शंखाची मॉर्फॉलॉजी, म्हणजे त्याचं मोल्ड जे आहे तर ते तयार झालं आहे की नाही. आपण खेड्यामध्ये राहतो तर बऱ्याचदा आपल्याकडे ते मूर्ती तयार करणारे येतात. मूर्ती तयार करणारे, तर त्यांच्याकडे अशा प्रकारचा एक साचा असतो. आणि त्या साच्यामध्ये वितळलेलं ॲल्युमिनियम किंवा कॉपर ते टाकतात, पितळ, आणि ते ओपन करतात. त्यावेळेस तिथे मध्ये ज्या साच्यामध्ये हे वितळलेलं ॲल्युमिनियम जातं आणि त्या साच्याचा जसा आकार असेल म्हणजे मूर्तीचा, तर तो त्याला प्राप्त होतो. त्याच पद्धतीने इथे सुद्धा हे आपल्याला मोल्ड तयार झालेला आपल्याला दिसतंय, कास्ट तयार झालेला आपल्याला दिसतंय. डुप्लिकेट ऑफ द ओरिजिनल ऑर्गॅनिझम usually formed by replacement of inside of living things. तर याच्यामध्ये मोल्ड आणि कास्ट हा कॉन्सेप्ट आपण इथे लक्षात घ्यायचा, आणि त्या पद्धतीने फॉसिल जे आहेत तर ते तयार झालेलं आपल्याला दिसतात. मग याच्यामध्ये ऍक्च्युअल अॅनिमल आहे का? नाही, त्याच्यामध्ये ऍक्च्युअल अॅनिमल नाही, परंतु त्याची मॉर्फॉलॉजी जी आहे जशी होती त्याच्या आजूबाजूला हे मटेरियल काय झालं, तिथे जमा झालं, आणि त्याच्यामुळे त्याचा आकार, त्या प्राण्याचा आकार कसा होता हे आपल्याला दिसतं. हा ऍक्च्युअल शेल आहे का ही मॉलस्कची? नाही, हा फक्त आकार आहे. आणि हे मटेरियल काय आहे? मिनरल आहे की नाही? हे काय? मिनरल आहे. इट इज नॉट द रिमेन्स ऑफ द एनिमल. मोर ऑफ ट्रेस फॉसिल्स borrows are borrowing space dug out by living things and preserved as is or filled in. आता बघा इथे बरो दिसत आहेत. आपण समुद्राच्या काठावरती जर गेलात किंवा अर्थवॉर्मने केलेल्या बरो आहे की नाही, तर त्या या पद्धतीने आपल्याला दिसतात. आलं लक्षात? बरोज आपल्याला दिसतात. एकतर त्याच्यामध्ये मटेरियल गेलेलं असेल किंवा त्या एम्प्टी स्पेसेस असतील. आलं लक्षात? तर त्या सुद्धा प्रिझर्व झालेल्या दिसतात. दीज आर द ट्रेस फॉसिल्स. गॅस्ट्रोलिथ्स, स्मूथ स्टोन फ्रॉम ॲब्डॉमिनल कॅव्हिटी ऑफ डायनासोर्स. तर हे अशा प्रकारचे स्टोन्स आपल्याला मिळालेले आहेत. तर ॲब्डॉमिनल कॅव्हिटी जी आहे, आता डायनासोरचं आपण म्हटलं की स्टमक तर खूप मोठं होतं. आलं लक्षात? तर त्याच्यामध्ये काही स्टोन सुद्धा आपल्याला मिळालेले आहेत. स्मूथ स्टोन फ्रॉम ॲब्डॉमिनल कॅव्हिटी ऑफ डायनासोर्स, हे आपल्याला त्याच्या अन्ननलिकेमध्ये मिळालेले आहेत. आलं लक्षात? त्याच पद्धतीने कार्पोलिट्स, फॉसिलाइज्ड एक्सक्रिमेंट युजली प्रिझर्व्ड बाय रिप्लेसमेंट. मी तुम्हाला सांगितलं की इट इज टूल आहे की नाही, किंवा एक्सक्रिटमेंट म्हणतो आपण, किंवा विस्टा.
तर याचे आपल्याला हे फॉसिल जे आहेत तर ते मिळालेले आहेत. They are formed by the replacement, and that fossils are called as the coprolite. एखाद्या वेळेस 2 मार्काचा प्रश्न तुम्हाला असू शकतो. कॉप्रोलाइट हा शब्द आपण लक्षात ठेवायचा की व्हॉट इज द कॉप्रोलाइट. इट इज द फॉसिलाइज्ड एक्सिपमेंट. फॉसिलाइड एक्सिपमेंट आलं लक्षात. तर आपण तो शब्द लक्षात ठेवायचा. ट्रॅक्स, इम्प्रेशन्स ऑफ पॅसेज ऑफ लिव्हिंग थिंग्स. इम्प्रेशन आहे की नाही. इथे हे इम्प्रेशन दिसत आहे. डायनासोरच्या पायाचं इम्प्रेशन इथे दिसत आहे. हे त्याचं फॉसिल आहे. तर इम्प्रेशन ऑफ पॅसेज ऑफ लिव्हिंग थिंग्स म्हणजे चालत असताना त्याच्या पायाचे ठसे तिथे उमटले आणि ते स्टोअर्ड झाले, फॉसिलाइज झाले. लक्षात. आपल्याला काही ठिकाणी असं सांगतात की ते भीमाचे पाय उमटलेले आहेत तिथे. भीमाचे पाय आहे की नाही. आता मोठे मोठे गड्डे असे मोठे मोठे, तर एवढे पाय माणसाचे नव्हते कधी. आलं लक्षात. तर त्याला काही सायंटिफिक बेस नाही. आलं लक्षात. इट डोंट हॅव द सायंटिफिक बेस. बट हिअर this imprint of the leg of these animals, we have the evidences. आपल्याकडे एव्हिडन्सेस आहेत, कारण त्याच डायनासोरचे जे स्केलेटन आहे पायाचं तर ते आपल्याला मिळालेलं आहे आणि ते ह्या इम्प्रिंटची मॅच आपल्याला करता येतं. आलं लक्षात. आणि सो दॅट अशा पद्धतीने आपल्याला हे मिळालेले ट्रेसेस. तर व्हॉट वी हॅव टू रिमेंबर हिअर दॅट आपण काय लक्षात ठेवायचं की व्हॉट डू मीन बाय फॉसिल. फॉसिल म्हणजे काय, तुम्हाला व्याख्याही असेल किंवा 4 मार्काचाही प्रश्न विचारतात की व्हॉट इज फॉसिल. आणि 6 मार्काचा प्रश्न असेल की व्हॉट इज फॉसिल अँड व्हॉट इज द प्रोसेस ऑफ फॉसिलायझेशन, असा प्रश्न असू शकतो. तर आपण व्याख्या लक्षात ठेवायची, त्याच्यामध्ये काय एक्सप्लेनेशन आहे. पहिल्यांदा त्या शब्दाचा अर्थ हा आपण लक्षात ठेवायचा. मग फॉसिल म्हणजे काय की रिमेन्स ऑफ प्लांट अँड ॲनिमल मटेरियल इन टू द अर्थ क्रस्ट. दॅट इज द फॉसिल. अँड हाऊ द फॉसिल इज फॉर्म, दॅट इज द फॉसिलायझेशन. फॉसिलाइज होण्याची जी प्रक्रिया आहे तर त्याला आपण फॉसिलायझेशन असं म्हणतो. आलं लक्षात. तर ह्या पद्धतीने आपण याच्यामध्ये हे शब्द लक्षात ठेवायचे की टाईप ऑफ फॉसिल्स आहे की नाही. आपण बघितले की टाईप ऑफ फॉसिल मध्ये अल्टर्ड फॉसिल, अनअल्टर्ड फॉसिल्स किंवा कास्ट, मोल्ड, कॉप्रोलाइट. तर हे शब्द जे आहेत तर ते आपल्याला लक्षात ठेवायचे. यू हॅव टू रिमेंबर द वर्ड्स, कारण त्या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती पाहिजे. व्हॉट इज द कास्ट, व्हॉट इज द मोल्ड. मोल्ड म्हणजे काय, साचा. आणि त्याच्यामध्ये त्याचा शेप मिळालेलं जे स्ट्रक्चर आपल्याला मिळतं दॅट इज द कास्ट आहे की नाही. त्याला कास्ट आपण म्हणतो. तर ह्या प्रोसेसला कास्टिंग सुद्धा म्हणतात आहे की नाही. या प्रोसेसला कास्टिंग सुद्धा म्हणतात. की मग तुम्हाला एक प्रश्न असतो की व्हॉट इज फॉसिल अँड डिस्क्राईब द डिफरंट टाइप्स ऑफ द फॉसिल्स आहे की नाही. व्हॉट इज फॉसिल अँड डिस्क्राईब द डिफरंट टाइप्स ऑफ द फॉसिल. मेन कोणते टाइप्स आहेत त्याच्यामध्ये, अल्टर्ड आणि अनअल्टर्ड. अल्टर्ड आणि अनअल्टर्ड. म्हणजे अनअल्टर्ड मध्ये आपण काय पाहिलं की ज्याच्यात काही बदल नाही आहे. मग ते जमिनी खाली गाडलेले असतील किंवा ते आईस प्रिझर्व्ड असतील. आईस प्रिझर्व्ड आपण पाहिलं अशा प्रकारचे फॉसिल जे आहेत तर ते अनअल्टर्ड फॉसिल आहेत. दे आर फॉसिलाइज्ड इन टू व्हेरी लो टेम्परेचर. आलं लक्षात. म्हणजे हे अनअल्टर्ड फॉसिल्स आहेत. आलं लक्षात. त्याच्यानंतर
अल्टर्ड मध्ये आपण गॅस्ट्रोलिट्स पाहिलं, कार्पोलिट्स पाहिलं, आलं लक्षात, बोरोस आपण पाहिलं. तर मोल्ड अँड कास्ट, तर ह्या ज्या टाइप्स आहेत, वेगवेगळे प्रकार, टाइप्स. अल्टर्ड मध्ये कार्बोनायझेशन आहे की नाही, प्रीमिनरलायझेशन, रिप्लेसमेंट, हे अल्टर्ड फॉसिलचे प्रकार आहेत, आहे की नाही, अल्टर्ड. तर या पद्धतीने आपण हे फॉसिल जे आहेत तर ते लक्षात ठेवायचे, अल्टर्ड फॉसिल्स आणि अनअल्टर्ड फॉसिल्स. तर अनअल्टर्ड मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे आपण, द मटेरियल इज द ओरिजिनल मटेरियल ऑफ द ऑर्गॅनिझम. द ओरिजिनल मटेरियल ऑफ द ऑर्गॅनिझम इज स्टोअर्ड ॲज इट इज. ते तसंच्या तसं काय केलं जातं, स्टोअर केलं जातं. दॅट इज द अनअल्टर्ड. आता हे जे डायनासोरचं स्केलेटन आहे हे जसंच्या तसं आहे, हे जसंच्या तसं स्टोअर झालेलं आहे, दॅट इज अनअल्टर्ड. हे मालुसकाची शेल आहे, ही जशीच्या तशी स्टोअर झालेली आहे, म्हणजे जशी होती तशीच. आलं लक्षात, म्हणजे हे काय झालं प्रकार, अनअल्टर्ड फॉसिल, आहे की नाही, अनअल्टर्ड फॉसिल. तर आपण या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. ठीक आहे, आपण नंतरच्या लेक्चरला बघू. आलं लक्षात. विल कंटिन्यू नेक्स्ट टाइम.